महोदय, मंत्री महोदयांना आपल्या माध्यमातून माझा असा प्रश्न आहे की राज्यामध्ये अशा नादुरुस्त शाळांची संख्या किती आहे? पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न, वर्षाला या शाळांना दुरुस्तीसाठी अर्थसंकल्पामध्ये किती तरतूद आपण करता? तिसरा प्रश्न, या राज्यातल्या नादुरुस्त शाळांना दुरुस्त करण्यासाठी तुम्हाला किती आर्थिक तरतूद आवश्यक आहे एकूण, आणि वर्षाला किती करता? आणि मग अशी जर तरतूद अध्यक्ष महोदय, म्हणजे आर्थिक तरतूद जर आपल्याला समजा 40,000 कोटीची असेल, वर्षाला जर 400 कोटी रुपयाची तरतूद होत असेल, तर मग किती वर्ष या शाळा खोल्यांच्या किंवा शाळांच्या दुरुस्तीला लागतील? अध्यक्ष महोदय, आपल्या माध्यमातून ही 4 पॉइंटेड प्रश्न आहेत. अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य अमितजी देशमुख यांनी विचारलेल्या माहितीनुसार यूडायस 2023-24च्या माहितीनुसार राज्यात जिल्हा परिषदेच्या एकंदरीत 60,344 शाळा आहेत. सदर शाळांमध्ये एकूण 2,54,298 वर्गखोल्या आहेत. त्यापैकी 23,973 वर्गखोल्यांना मोठ्या दुरुस्तीची गरज आहे आणि 22,716 वर्गखोल्या धोकादायक आल्याचे निदर्शनास येते. याच्याकरता दरवर्षी आपण निधीची तरतूद करत असतो, परंतु आपलं बोलणं आहे की जी निधीची आपण तरतूद करतो ती कमी पडते. एकच मिनिट अध्यक्ष महोदय, स्कोपच्या बाहेर हा प्रश्न नाहीये. अध्यक्ष महोदय, आपल्या माध्यमातून मंत्री महोदयांना माझी अशी विनंती आहे, आकडेवारी तुम्ही खोल्यांची सांगितली, शाळांची सांगितली, नादुरुस्त छोट्या दुरुस्त्या आणि मोठ्या दुरुस्त्या याही सांगितल्या, पण त्याला नेमका निधी किती लागणार आहे? अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे अध्यक्ष महोदय, आणि या संदर्भामध्ये हा प्रश्न या ठिकाणी सन्माननीय विधानसभा सदस्यांनी उपस्थित केलाय. या प्रश्नाचं गांभीर्यानं मंत्री महोदयांनी उत्तर द्यावं अशी माझी विनंती आहे. या ठिकाणी आपला जो प्रश्न उपस्थित करण्यात आला होता अमितजी, तो 4 जिल्ह्यांकरिता आला होता. 4 जिल्ह्यांची माहिती आपल्याला दिली. राज्यामध्ये जवळजवळ 57 कोटी रुपये 2023-24 मध्ये आपण त्या ठिकाणी उपलब्ध केले होते आणि 24-25 मध्ये 160 कोटी रुपयांची तरतूद आपण त्या ठिकाणी केलेली होती. किती तरतूद ते करतात याबद्दल भाष्य नाही, आणि एकंदरीत महाराष्ट्रातल्या जनतेनं किती वर्ष वाट पाहायची या शाळा दुरुस्त होण्यासाठी, हे कळालं पाहिजे अध्यक्ष महोदय. हे कळालं पाहिजे अध्यक्ष महोदय. हा प्रश्न गंभीर आहे. हजारोंच्या संख्येने या शाळा आहेत. महाराष्ट्रातली जनता हे समजून त्यांचं म्हणणं तेच आहे की तुम्ही स्कोप मध्ये सध्या ज्या जिल्ह्याबद्दल विचारताय राज्यातला प्रश्न अध्यक्ष महोदय, प्रश्न राज्यातील शाळांचा आहे. राज्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेच्या दुरुस्तीबाबत हा प्रश्न आहे. माझा प्रश्न हा आहे की निधी एकूण किती लागणार आहे या शाळांना दुरुस्त करायला, आणि किती वर्ष वाट पाहावी लागेल विद्यार्थ्यांना? अमित देशमुख साहेबांची भावना लक्षात घेता आपण लवकरच आराखडा, राज्यातल्या शाळांच्या दुरुस्तीकरिता आराखडा घेऊ आणि लवकरात लवकर याच्याकरिता अर्थसंकल्पामध्ये तरतूद करून ह्या महाराष्ट्रातल्या शाळा अजून बळकट करू.